आता खरंच कॉलेजचं लाईन सुरू झाली आहे. लाईन एवढे करता म्हणलं की लाईना वेगळ्या अर्थाने शब्द नाही तुमच्या लक्षात येणार. तर कॉलेजचं जे वेळं वय होतं FY BComला होतो मी फर्स्ट इयरला. आमच्याकडे प्री डिग्री FY SY TY. मला BCom करत असेल तर 4 वर्ष कॉलेजला काढावे लागतात. आणि मग त्या वयात जे व्हायचं तेच होतं. एका मुलीवर प्रेम बसला. माझ्या आयुष्यातली पर्सनल गोष्ट आहे, पण त्याचा पण मला अभिमान आहे. मी आयुष्यात कधी माझं एकच आहे, तोटा फायदे त्याच्यामध्ये तोटे कमी होतात, फायदे जास्त होतात. मी फक्त सत्य सत्य आणि सत्य बोलतो. खरं बोलण्याला कधी मरण नसतं. आणि जो थापा मारतो ना त्याची मेमरी चांगली लागते. नाही तर काल काय थाप मारली आज लक्षात राहत नाही. आणि मला देवाने एक चांगलं वरदान दिलं, माझ्या काही लक्षात राहत नाही. काही लक्षात राहत नसल्यामुळे मी फक्त खरंच बोलतो, खोटं कधी बोलतच नाही. आणि मग माझं आयुष्य जिथनं घडलं, आता जो टर्निंग पॉईंट आला तो मित्रांनो आता मी तुम्हाला सांगतो तो टर्निंग पॉईंट. माझं एका मुलीवर प्रेम जमलं. आमचं प्रेम सुरू झालं. माझं वय वर्ष 18 किंवा 17 असेल त्यावेळेला, 17-18. मी FY BComला होतो. तिचं नाव मीरा. ती शिवाजीनगरला राहायची. आणि सुंदर प्रेम सुरू झालं. आता कॉलेजच्या ऐवजी प्रेमाकडे सगळं लक्ष सुरू झालं. आणि तिच्या घरी मी जायचो. तिच्या आई होती, तिचे वडील जस्ट 1 वर्षापूर्वी वारले होते. आणि ते जे मालक होते बंगल्याचे ते म्हणले मला घर सोडावं लागेल. त्यामुळे घर त्याला सोडायच्या मागे तिला लागले होते. आणि आमचं तिथं प्रेम सुरू होतं. आणि तिच्या आईने बोलून घेतलं, हे बघ बाळा, तुला जर माझ्या मुलीशी प्रेम आहे तर तू ताबडतोब तिच्याशी लग्न कर. त्याचं कारण की मला आता हे घर सोडायचं आहे. जर तू लग्न नसशील करणार तर मी तिचं लग्न ठरलं दुसऱ्याशी, ते करून देतं. माझी एक जबाबदारी कमी येईल. तिचं काहीच चुकीचं नव्हतं याच्यामध्ये. माझा प्रश्न, अरे मी FYला आहे अजून, माझ्या घरात मी कुलकर्णी आणणं म्हणजे ते वेगळे संस्कार सगळे. माझ्यापेक्षा माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न व्हायचं आहे, माझ्या मोठ्या भावाचं लग्न व्हायचं आहे. मी अजून नोकरी कुठे करत नाही, शिकतो आहे. अर्थात मी पैसे मात्र कमवायचं. दर महिना 25-30-35 रुपये सहज कमवायचं. आणि माझी पेपरची लाईन होती. मी तुम्हाला लहानपणापासून जे वेगवेगळे बिझनेस करायचो त्याच्यामुळे मला खिशात पैसे असायचे माझ्या काय. 25-50 रुपये तर सहज महिन्याची माझी कमाई होती त्यावेळेला. पेपरची लाईन, माझे इतर जे काही छोटे छोटे बिझनेस होते त्यातनं. आणि त्याच्यामुळे हा मोठा प्रश्न पडला की आता काय करायचं. सासूबाईंचं, माझ्या मीराच्या आईचं म्हणणं बरोबर आहे की अरे खायचं तोंड कमी होईल, तरणाची जबाबदारी, मी विडो आहे, काम नाही, धंदा नाही, मला छोटी मुलं आहेत अजून, तर तू मुकाट्याने तिच्याशी लग्न कर. आता आम्हाला प्रश्न आला की अरे मी जर लग्न केलं तर माझ्या बहिणीचं कसं व्हायचं, तिच्याशी लग्न कोण करणार, भावाशी कोण करणार. कारण की ही स्टोरी आहे 1968-69ची. त्यावेळेला समाज माध्यमं नव्हती अशी तुमच्यासारखी, पण समाज खूपच सेन्सिटिव्ह होता. काय बिघडलेलं घर म्हणतील, मग माझ्या आईवडिलांना काय वाटेल. मग तरी प्रश्न असा पडला प्रेमाचा. मित्रांनो, जे ठरवलं ते करायचं असतं. मी कधीच त्यातनं मागे हटत नाही. मग मी आणि मीराने निर्णय केला की यस, लग्न करायचं. मग आम्ही दोघांनी जाऊन मस्तपैकी, लग्न खूप स्वस्तात होतं आणि त्याच्यातही गंमत असते. 30 रुपयात माझं लग्न झालं. तेवढे पैसे माझ्याकडे होते. आम्ही आळंदीला गेलो. आणि आळंदीला जाताना आपण म्हणतो तर आपल्याकडे तर काही टॅक्सीने जायचं. तेव्हा ती काळी पिवळी टॅक्सी भाड्याने मिळायची. अशा मुंबईसारख्या पुण्यात टॅक्स्या नसायच्या, मागवायला लागायच्या. आणि टॅक्सीने जाऊन टॅक्सीवाल्याचे बिल ठरलं किंवा तो बिल त्याचं 15 रुपये होणार. जाऊन येऊन भटजी 5 रुपये घेणार होता, 15 20. आणि आम्हाला नवरा बायकोंना जेवायला कुठेतरी हॉटेलला जाऊन एक 5 रुपये, असं मस्त बजेट 30 रुपयाचं केलं होतं प्लॅनिंगने. आणि त्याप्रमाणे आम्ही गेलो. आणि लग्न झालं. भटजीने ऐन वेळेला सांगितलं, अरे एवढ्या कुठे 5 रुपयात लग्न होतं का, 21 रुपये द्या मुकाट्याने. आता लग्न झालेलं मंगलाष्टक म्हणजे सगळं खर्च नाही का आम्ही केलं. 21 रुपये ते गेले, राहिले खिशात 9 रुपये. परत टॅक्सीने पुण्यात आलो. दुपारची 4 वाजायची वेळ होती. आणि आता काय करायचं, काहीतरी लग्न झालं, जेवण तर जेवायला पाहिजे. मग आम्ही डेक्कनला मोतीमहल हॉटेल होतं, आता आहे की नाही माहीत नाही, तो गरवारे हे आहे फ्लायओव्हर, तिथे डावीकडे ते आतल्या बाजूला होतं. आता त्याचं नाव बदललं. तिथे आम्ही गेलो. पोचतेपर्यंत 4 वाजले होते. त्यामुळे राईस प्लेट नाही, जेवण म्हणजे राईस प्लेट खायला गेलो होतो. आता काय करायचं. मग मस्तपैकी मसाला डोश्याची ऑर्डर दिली आणि गुलाबजाम घेतले आणि तोंड गोड केलं. आणि परत आलो. टॅक्सीवाला बाहेरच उभा होता. टॅक्सीवाला म्हणला माझे 15 रुपये. त्याने बघितलं आमचे चेहरे पडले. मी त्याला म्हणलं, टॅक्सीवाले साहेब माझे सगळे पैसे संपले, आता माझे 4-5 रुपयेच आहेत, मी तुम्हाला 2 दिवसांनी आणून देतो, चालेल का, तुमचा पत्ता सांगा. मित्रांनो, टॅक्सीवाल्याने एक शब्द न बोलता पाठीवर हात ठेवला, माझ्या शाबासकी दिली, डोक्यावर हात ठेवला, आशीर्वाद दिला. म्हणलं मगाचपासून बघतोय तुमच्या लग्नाला कोणी नाही, मीच तुमचा विटनेस आहे, मीच तुमचा आईबाबा झालो आहे, तर कुठल्या रे मुला काळजी करतो, टॅक्सीचे पैसे नाही दिले तरी चालते. मी म्हणलं नाही, मी काका येईल. मग त्याने ठीक आहे म्हणलं. त्याने हे दिला, पत्ता लिहून दिला. आणि माझं लग्न 30 रुपयात कसं सुंदर साजरं झालं, विथ एका टॅक्सीवाल्याच्या आशीर्वादाने. आज तो काका हे कुठे रील बघत असेल, त्याला आठवत असेल तर मला भेटायला आवडेल. आता त्यावेळेस त्याचं वय किती होतं, आता किती असेल माहीत नाही. पण
जर तुम्ही हिंमत सोडला नाही आणि मनापासून करताय म्हणल्यानंतर परमेश्वर कोणा ना कोणाच्या रूपाने तुम्हाला मदत करतो आणि मस्तपैकी आमचं लग्न झालं. मग आता हिला ठेवायचं कुठे आहे बायकोला? घरी तर घेऊन नाही जाऊ शकत. अरे बापरे, मला माझी पोटात काळजी ना. पण आम्ही हिंमत नाही हरत, आपाप मार्ग सुचतो. आधीच तो प्लॅन केला होता. नारायणपेठेमध्ये अनाथ हिंदू महिलाश्रमाची एक स्त्री हॉस्टेलची सोय होती. आता ती बिल्डिंग मायामध्ये पाडून तिथं काहीतरी रिडेव्हलपमेंट करताय, पण LIC बिल्डिंगच्या मागे. आणि मग तिथे मी माझ्या मीराला हॉस्टेलमध्ये ठेवलं आणि दर महिन्याला तिथं त्यावेळेचं जे काही भाडं होतं, जेवून खाऊन नाही, नुसतं जेवणाचे 50 रुपये महिन्याचे होते, तेवढे मी देऊ शकत होतो. त्या हॉस्टेलमध्ये तिला ठेवलं आणि आमचा गपचूप संसार सुरू झाला. म्हणजे कुठेही एकत्र राहायचं नाही, भेटायचं नाही, पण तिला सोय केली. मी तिच्या आईचं स्वप्न पूर्ण केलं की येस, आमचं प्रेम अमर आहे, आम्ही नाही हटणार, आम्हाला नाही काळजी. प्रेम केलंय ना, मग किती संकट येऊ पूर्ण करणार. आणि अशा प्रकारे आम्ही आमचं प्रेम यशस्वी रूपामध्ये कन्वर्ट केलं आणि तिथनं एक वेगळं जीवन सुरू झालं. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK, घराला घरपण देणारी माणसं.